नमस्कार. क्षितिज क्षेत्र कुणकेश्वरमध्ये दीपोत्सवाच्या वेळी आपण मंदिराच्या सभोवतार रांगोळी काढली होती. त्याचा अर्धा व्हिडिओ टाकला होता, अर्धा व्हिडिओ टाकायचा राहिला होता. सगळेजण सांगायला लागले की ते गाण्यांचा व्हिडिओ टाक म्हणून आता परत व्हिडिओ टाकतो आहे गाण्यांचा. पण तत्पूर्वी माझी रांगोळी कशी वाटली ती नक्की सांगा. व्हिडिओ तर बघाच गाण्यांचा सगळा. प्रॉपर गेला. अजून भाग वर जाते का? हा अजून पकडा नाही एक मिनिट.
सूट केला. त्यांच्या आरोग्यासाठी योगेश्वराकडे प्रार्थना करूया आणि जोरदार टाळ्या पंडितजींसाठी होऊन जाऊ. अखंड आयुष्य संतांना पाहत करणारे भावगीतांवर तसेच भक्ती गीतांवरही अधिराज्य गाजले. सुरेश असू दे, आरती प्रभू असू दे, शांता शेळके असंख्य कविता महाराष्ट्राच्या मातीमातीत पोचल्या. त्या पंडितजींनी लावलेल्या आणि भावपूर्ण चालू ऐकूया यांनी संबद्ध केलेलं अक्षय नाईक यांच्या आवाजातून ऐकूया पंढरपुरीचा निळा. खास लोकात वास्तव म्हणजे किमान पंढरपुरीचा निळा
आपल्या गाण्याच्या नजाकतीमुळे या गाण्यातली मधुरता अजूनच शिगेला जाऊन पोहोचली आणि आम्हाला माझ्याबरोबरच इथे असलेल्या प्रत्येकाला साक्षात पांडुरंगाचं दर्शन आपण घडवलं. त्याकरता खरंच आम्ही सगळेजण आपले आभारी आहोत. आणि आपली गायकी जशी आहे तशीच आमच्या वादक कलाकारांनी सुद्धा सगळ्यांनी अगदी दमदार साथ तुम्हाला दिली. त्याच्यामुळे सूर आणि ताल यांची उत्तम अप्रतिम जुगलबंदी आम्ही इथे पाहिली आणि त्यामुळे स्वरसंध्या हा कार्यक्रम आता राहिला नसून हा एक उत्तम सोहळा इथे चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा आपण अक्षयजींच्याच स्वराने राहून जाणार आहोत. सुरत हा किस्सा आहे नागपूरचा. मधु ठाणेकर आणि मधु गोळवलकर असे वादक आणि स्वतः पु ल देशपांडे अशी मैफिल चालू होती. अशा वेळेला कौशिक आंगणा अप्रतिम रंगात आला होता आणि अशा वेळेला एक अशी सम गाठली गेली की त्या समीनंतर एकही टाळी वाजली नाही. भयान शांतता पसरली. परंतु पुलंनी सांगितलं त्या भयान सन्नाट्याची सुद्धा आम्ही मजा घेत बसलो होतो. याचं कारण असं आहे की काही दाद या विलक्षणच असतात ज्या आपणाला निशब्द करतात आणि अशा मौनाला जर शब्द शिवला तर त्याचं पावित्र्य बिघडतं. पण एका म्हाताऱ्यानं शेवटी हे पावित्र्य बिघडवलंच. आता म्हातारा का म्हणते याचं कारण असं आहे, माफ करा, पुलंच्या भाषेत सांगते म्हणून एका म्हाताऱ्यानं हे शांततेचं पावित्र्य बिघडवलंच. त्या म्हाताऱ्याने आपली कवळी शेवटी वाजवलीच आणि वसंतरावांना विचारलं, काय वसंतराव, घराणं कोणतं? पण मला सांगा, बोलायला ऐकतील ते वसंतराव कुठले? त्यांनी तातडीनं उत्तर दिलं, जिथे माझी गायकी सुरू होते तिथे माझं घराणं सुरू होतं. आणि या उत्तरानंतर इतक्या छप्पर फाडके टाळ्या प्रेक्षकांकडून आल्या की ही दाद, फुलं म्हणाले, अशी दाद परत मिळणे शक्यच नाही. आणि म्हणूनच खरंच या सुरांच्या कट्यारी आपल्या काळजाला अशा घायाळ करतात आणि नुसत्या या सुरांच्या कट्यारी काळजालाच घायाळ करत नाही तर आपल्या मनालाही तितक्याच वेल्हाळ करतात. आणि म्हणून पुन्हा पुन्हा ओठावर येतं, हर हर गम म्हणून की याद आहे, सुरत पिया की न छिन बिसुराय. सादर करतात अक्षय.
अक्षयजी इथे लावलेल्या शेकडो दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणेच आपल्या स्वरांचा लखलखाट सुद्धा देवळकरांच्या मनावर अधिराज्य करू लागले आहे. याच्यानंतर या गाण्यानंतर आपण वळणार आहोत ऋतिकाताईंकडे, पण तत्पूर्वी अक्षयजींसाठी आणि सगळ्या वादक कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. थोडीच तोड साथ मिळाली की हा असा रंगमंच खुलून येतो. मंगेशकर घराण्यातले पंचरत्न आणि त्या पंचरत्नांपैकी एक रत्न म्हणजे आशाताई. कैफ माझा वेगळा आणि वेगळी माझी नशा, कैफ माझा वेगळा आणि वेगळी माझी नशा, चालते माझ्या मस्तीत मज मोकळ्या दाही दिशा, चालते मी माझ्या मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा, कारण दाटते हृदयात ते गात जाते मी मोकळे, कारण दाटते हृदयात ते गात जाते मी मोकळे, ऐकताना साथ देती ऐकणाऱ्यांचे गळे, आणि आसवांमधूनही पिकविते एखादा आशा, आणि आसवांमधूनही पिकविते एखादा आशा, कारण माझं नाव आहे आशा. आशा त्यांच्या सुमधुर स्वराने सुचलेलं गाणं ऐकूया. ऋतिकाताईंच्या स्वरांमध्ये ऐकूया.
फुलले.
देवाची भक्ती नक्की कशी करावी अनेक जणांनी अनेक मार्ग सांगितले. हरिपाठात तर श्रोते व भक्तीविषयी सुंदर वर्णन केलंय. चौथ्या अभंगामध्ये असं म्हटलंय की भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. म्हणजे कुठे कर्मकांड होम हवन करून भक्ती चालते तर कुठे नामदेवांप्रमाणे अखंड ध्यान केलं जातं. संत जनाबाई तर दळता दळता भक्ती करायच्या आणि संत चोखा मिळा तर गुरु राखता राखता त्यांनी भक्ती कशी करावी शिकवली. थोडक्यात काय, भक्ती कशी करा पण भाव ओतून करा. आणि म्हणून संत चोखा मिळा इथे सांगतायत आम्हा नकळे ज्ञान. सादर करतायत ओंकार चार्य. हॅलो हॅलो
ओंकारजी आपण वाढवत आहात, शंका नाही. श्रोते हो, स्वरसंध्या या भारलेल्या स्वरांच्या कार्यक्रमात आता आपण पुढच्या टप्प्यावर आलो आहोत. काही प्रवास खरंच खूप सुंदर असतात आणि कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहणारे असतात. आजचाही आपला सांगीतिक प्रवास अगदी निश्चितपणे अविस्मरणीय करणारे दैवात नाही. कारण आजचा स्वर सोहळा हा सप्तसुरांचा नादब्रह्माचा स्वर सोहळा आहे. आत्तापर्यंत ऐकलेल्या अवीट अशा अनेक प्रकारच्या गीतांनंतर आता वळूया थोडंसं भक्तिगीताकडे. कलियुगातलं शाश्वत दैवत म्हणजे श्री दत्तगुरु. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमली आता. तू केवळ माता जनिता, सर्वथा प्रीत करिता. ऐकूया दत्त नामाचा महिमा पुन्हा एकदा अक्षयजी नाईक यांच्या स्वरामध्ये.
करूया गुरु नमना दत्त दत्त नामाचा महिमा दत्त दत्त नामाचा महिमा दत्त दत्त नामाचा महिमा दत्त दत्त नामाचा महिमा दत्त दत्त नामाचा
संस्कृतीची खाण असलेली गोवन भूमी, ज्या भूमीने पंडित अभिषेकी असेल किंवा पंडित अजित कडकडेचे असेल यांच्यासाठी अनेक अनमोल रत्न आपल्या देशाला दिली आणि आपणही अक्षरजी याच मातीतनं आला आहात, याच खाणीतनं आला आहात याची साक्ष पुन्हा आम्हाला पटली आहे. कारण आपल्या सुरांमध्ये खरंच एक वेगळी जादू आणि एक वेगळी ताकद आहे. पुन्हा आवडेल ना अक्षरजींच्या स्वरात नाहून निघायला? याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याच स्वरात आपण नाहून निघणार आहोत. पुन्हा एकदा पंढरपूरला जाणार आहोत आणि म्हणणार आहोत, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. परीक्षेला बसवलं आणि नेमकं या परीक्षेच्या दिवशीच त्यांची आणि मित्रांची क्रिकेटची मॅच ठरली. मला सांगा, एकीकडे गाण्याची परीक्षा आणि दुसरीकडे क्रिकेटची मॅच, काही ऑप्शन असेल एका मुलासाठी? त्यामुळे आपल्या मित्रांना सोबत घेऊन हा मुलगा परीक्षेसाठी म्हणून बाहेर पडला खरा आणि गेला तो क्रिकेट मॅच खेळायला. हा मुलगा जो क्रिकेट मॅच खेळायला गेला तो गाण्याची परीक्षा सोडून गेल्यामुळे आता हा कसला कमी होणार असं गुरुजींनी वडिलांना परखड शब्दात सुनावलं आणि त्याची शिकवणी बंद केली. मात्र पुढे एकदा पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांची मैफिल, बुवांचं गाणं ऐकून आता आपण गाणं शिकायचंच आणि तेही बुवांकडूनच अशी पक्की मनात खुणगाठ बांधली. असंख्य संकट अडथळे पार करत बुवांकडून या कलाकारानं 10 वर्षे संगीताची तालीम घेतली आणि उदयास आला एक मोहून टाकणारा, स्वरांवर स्वार होऊन मुक्तविहार करणारा असं म्हणतात दुमदुमणारा आणि कडकडणारा असा आवाज उदयास आला. आणि हा अवलिया म्हणजे अजित कडकडे. गावाकडे शहराकडे कुठेही कार्यक्रम असो, कडकडेंच्या गीताशिवाय आमचा कार्यक्रम सुरूही होत नाही आणि संपतही होत नाही. ऐकूया अजित कडकडेंच्या स्वरामध्ये मूळ स्वरबद्ध झालेलं गाणं कृतिका त्यांच्या स्वरातून ऐकूया, वृंदावनी वेणू. हार्मोनियमला थोडा वेळ.
Bye.
ऋतिकाताईंसाठी आणि सगळ्या वादक कलाकारांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आता मनात नसताना सुद्धा प्रत्येक गोष्टीला काहीतरी ठरलेली वेळ असते आणि काहीतरी सीमा बंधनं असतात. तशा आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ आता संपत आली आहे. त्याच्यामुळे शेवटच्या अंतिम टप्प्यात आहोत आपण. आपल्या कार्यक्रमाची सांगता ही आपण भैरवीनं करणार आहोत. मधुर भैरवी रागिनी सूर लागत मृदू रेग धनी. मधुर मधुर भैरवी रागिनी सूर लागत मृदू रेग धनी. धक वादी संवादिनी भक्तिरस शृंगारिणी. अत्युच्च परमबिंदू आत्मिक सुखाचा ज्यापुढे आता काहीही नको, अगदी या क्षणी आयुष्य संपलं तरी चालेल अशी जाणीव करून देणारा राग म्हणजे भैरवी. प्रसाद हा मज द्यावा सहवास नित्य घडावा. प्रसाद हा मज द्यावा सहवास नित्य घडावा. पुन्हा पुन्हा भेटण्याचा शब्द देऊन आम्ही आपली रजा घेणार आहोत. माझं वाक्य नीट ऐकून ठेवा. पुन्हा पुन्हा आम्ही येऊ, आम्ही पुन्हा येऊ असं मी सांगते. आणि आपल्या या कार्यक्रमाला शब्द देऊन देवांकडे आता सरते शेवटी मागूया ते सुराचं मागणं. देवाकडे सूर का मागावा? कारण सूर म्हणजे ऊर. ऊर भरभरून जर आपण देवाकडे मागितलं तर देव देताना सुद्धा आपल्याला भरभरूनच देत असतो. तत्पूर्वी या भैरवीच्या शेवटी एक औपचारिकता म्हणून, कारण तुमच्या ऋणात राहायला आम्हाला सगळ्यांना निश्चित आवडेल, तरी सुद्धा आभाराचे हार कशाला, फुलांचे हार कशाला, हृदयात बांधले घर त्याला दार कशाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती असं म्हटलं जातं. नवगीता भक्तीमध्ये तुमच्याच श्रवण भक्तीला अव्वल स्थान आहे. 6:30 वाजल्यापासून आपण इतके सगळेजण इतक्या संख्येने इथे बसले आहात आणि या प्रतिभावान कलाकारांच्या गाण्यांना वेळोवेळी दाद देत आहे. नुसतेच बसले नाही आहेत तर प्रत्येक कलाकाराची भूक असते ती प्रेक्षकांची टाळी, आणि तुम्ही वेळोवेळी या कलाकारांचे लाड त्यांची भूक पुरवताय. त्यामुळे तुमचे मी मंडळाच्या वतीने, ट्रस्टच्या वतीनं आणि या सगळ्या कलाकारांच्या वतीने आभार मानतेच. त्याचप्रमाणे श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर, ग्रामस्थ मंडळी कुणकेश्वर आणि कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई यांच्यातर्फे गोवन भूमीतून इतक्या लांबनं आलेले हे सगळे प्रतिभावान कलाकार, गायक कलाकार असतील, वादक कलाकार असतील आणि रंगमंचावरील सगळेच, या सगळ्यांचे मी ट्रस्टच्या वतीनं आभार मानते. त्यांनी अनमोल अशा आपला वेळ देऊन आमची सेवा केली त्याकरता. आणि त्याच्याच बरोबरीनं आमच्या सगळ्या कलाकारांतर्फे मी श्रीदेव कुणकेश्वर ट्रस्ट यांचेही आभार मानते. त्यांनी या सगळ्यांना इथं सेवा करायची जी संधी दिली. पुनश्च एकदा आयोजकांचे आभार मानते. पुन्हा निश्चितपणे भेटू. आणि या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आभार मानायचे राहून जातात ते म्हणजे साऊंड सिस्टीमचे. पण आजच्या काळातलं सगळ्यात प्रभावी माध्यम तेच आहे, त्याशिवाय गाणी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सगळ्यांचे आभार मानते. आणि आता आपल्या अक्षयजींच्या सुरांमध्ये, भैरवीच्या स्वरांमध्ये लावून निघूया. त्यांचे स्वर घरी गेल्यावरही आपण नक्की प्रत्येकजण गुणगुणत राहणार आहोत. ऋतिकाजींचेही स्वर आणि ओंकारजींचेही स्वर आपण गुणगुणत राहणार आहोत याची खात्री त्यांना देऊया आणि भैरवीने आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. धन्यवाद.
त्यानंतर ऋषाली मोहन आरेकर, सर्वेश प्रमोद मेस्त्री पडेल या दोघांनी यायचं आहे. आरेकरचं देऊन ठेवा. हो खाली दे ना. आरेकरचं देऊन ठेवा. त्यानंतर ओम कदम, सार्थक इर्लेकर या दोघांनी यायचं आहे स्टेजवर. त्यानंतर मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय अनिकेत अरविंद पेडणेकर आणि त्यांचे सहकारी यांनी सजावट करून देखील या ठिकाणी आवारामध्ये आपल्या भरपूर रांगोळ्या सादर केलेल्या आहेत. अनिकेत पेडणेकर आणि त्यांचे सहकारी